रुस्तम हिंद केसरी सप्तम हिंद केसरी दिशेने वाटचाल करणारा सर्वांत लोकप्रिय असा नंदी बकासूर परवा दिवशी झालेल्या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर थोडक्यात फायनलला बक्षीस घेण्यापासून हुकला. मित्रांनो, बकासूरची गाडी काल पब्लिक साईडने होती. बकासूरला काल पब्लिकच्या साईडकडून हे दगडं मारण्यात आली. त्यामुळे बकासूरचा काल कदाचित हा पराभव झाला. रोमन आणि सर्जाची गाडी ही एक नंबर झाली. बकासूराने भारतच्या गाडीने खूप प्रयत्न केले, पण फायनलचं एक नंबरचं बक्षीस त्याला काल जिंकता आलं नाही. शेवटी बकासूरची आणि भारतची गाडी गुलालामध्ये राहिली, पण एक नंबरचं बक्षीस हे करू शकले नाही. अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे बकासूरला दगड मारणारे व्यक्ती मोहित धुमाळ म्हणाले की ज्यांनी कोणी बकासूरला दगड मारले असतील त्यांना पाहून घेऊत. बकासूरला दगड मारण्याची काल काही गरज नव्हती. मोहिल शेठ हे काल नाराज झाले.